स्वयंपाकघर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ असतात. उन्हाळ्यात पावसाआधी पापड, कुरड्या, मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच. शिवाय वर्षभरासाठी मसाले, सुकामेवा, धान्यही साठवून ठेवतो. यासाठी या काही खास टिप्स. नंबर 1. आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकवण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 2. वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 3. कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवा. नंबर 4. साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाहीत. नंबर 5. मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे देठ काढून टाका. नंबर 6. सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर खराब होत नाही. नंबर 7. कडधान्य टिकवण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकवून ठेवावे. नंबर 8. सुकामेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून बरणीत भरून ठेवावा. नंबर 9. दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे. नंबर 10. मासे अथवा चिकन फ्रीजच्या तळाशी साठवून ठेवावे, ज्यामुळे फ्रीजला घाणेरडा वास येत नाही. नंबर 11. फ्रीजमध्ये बेरीज टिकवून ठेवण्यासाठी त्या व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवाव्या. नंबर 12. पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी उन्हाळ्यात ते कडक उन्हात गरम करा. पापड, कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाहीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.